ते म्हणे की हे काही साधारण गोष्ट नाही आहे, की हे साधारण माणसाचं काम नाही आहे. माझ्या छातीवर येऊन कोणीतरी येऊन बसलं की मी वडील झोपेत ओरडायला लागले, "ए तू नको येऊ, ए तू नको येऊ, थांब मी येतो स्वतःहून. हो ए तू नको येऊ, मी थांब मी स्वतःहून येतो." एक 8 फूट व्यक्ती मला दिसलेला आहे आपल्या घरात, जे 8 फूट. गावाचं नाव असं पडलं की तिथे एक असा विहिरी टाईप चौकोन टाईप आहे. तर तिथे नमस्कार मित्रांनो, मी तुमचा मित्र वीरेंद्र मोहिते पाटील आणि तुमचं स्वागत आहे आपल्या मिस्टर टॉक्स या चॅनलवर. तर आज जे आपल्याकडे पाहुणे आलेले आहेत, ते Google फॉर्मच्या मार्फतच आलेले आहेत. तर चला त्यांच्यासोबत गप्पा मारूयात, त्यांच्यासोबत घडलेले अनुभव ऐकूयात. नमस्कार सर, नमस्कार. काय आपलं नाव? माझं नाव अनिल सूर्यवंशी. बरं आणि राहिलं कुठं तुम्ही? मी आता चंदननगरला राहिला आहे. बरं आणि मूळ गाव कुठलं तुमचं? आपलं चाळीसगाव जळगाव जिल्हा हं. चाळीसगाव आणि तिथून 3 किलोमीटर खर्जई गाव असं आहे. त्या गावाची पण खूप मोठी गोष्ट आहे ती सांगेलच तुम्हाला. बरं आणि सध्या काय करता तुम्ही? मी ॲनिमेशन फील्डमध्ये व्हीएफएक्स इंडस्ट्रीमध्ये आणि तेच माझं काम आहे आणि माझं स्वतःचं यूट्यूब चॅनल पण आहे वॉक विथ अनिल. मार्केट रिलेटेड अँड स्पिरिच्युअलिटी, देवस्थानं आणि आपलं ट्रॅव्हलिंग सध्याच चालू केलं आहे मी चॅनल. बरं, चॅनलचं नाव काय? वॉक विथ अनिल. बरं. तर मित्रांनो, सरांचं यूट्यूब चॅनलसुद्धा आहे आणि जसं आमचं डिस्कशन झालं, सध्याच त्यांचं चॅनल मॉनिटायझेशन झालेलं आहे. तर मी तर लिंक टाकलच, तर तुम्ही सर्च करून त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करा. कारण की आपली मराठी माणसं ही सोशल मीडियाच्या फील्डमध्ये नक्कीच पुढे गेली पाहिजे. तर सर कसं-कसं, काय-काय अनुभव होता आणि पहिला अनुभव काय होता? सगळ्यात पहिला अनुभव जेव्हा मी 12वीच्या पिरियडला होतो, म्हणजे गावी होतो, जेव्हा पुण्यात नव्हतोच मी. पुण्यात मी 2008 पासून आलेलो आहे पुण्यामध्ये. त्याच्या आधी 2007ला मी तिथेच होतो, गावी होतो. म्हणजे होतं माझं पुण्यात आहे ना, पण पूर्णपणे स्थायिक व्हायला नाही आलो होतो. आता पण स्थायिक नाही आहे, म्हणजे जॉब करण्यासाठी वगैरे नव्हतो. तर त्यावेळेस काय होतं की म्हणजे अशा भरपूर काही गोष्टी आहेत. जसं आमच्या गावात खर्जई गाव म्हणून आहे आमचं. आमचं गाव एवढं फेमस होतं त्यावेळेस. गावाचं नाव असं पडलं की तिथे एक असा विहिरी टाईप चौकोन टाईप आहे. तर तिथे जगदंबा देवीचं मंदिर आहे. तर त्या मंदिरात पुरातन लोकं जायचे, तिथं खाली देवी होती, आज पण आहे, पण तिथं कोणी लक्ष देत नाही आता. तर तिथे दुरून लोकं यायचे. त्या त्या पाण्याने ज्यांनी अंघोळ केली त्याच्या अंगावरची खरूज वगैरे खात जायची. आत्ता पण होतं. अरे बापरे! पण आत्ता जस्ट स्टॉप केलं कारण की कोणी लक्ष देत नाही. तर घाण टाकायला लागले, लोकं लक्ष देत नाही. तर तिथून मी म्हणजे मेंटेन नाही का आता? नाही मेंटेन नाही. ते सगळं पाण्याचा स्रोत बंद झाला. तर तिथून काय झालं, एक रात्री आम्ही झोपलेलो होतो. का सांगतोय मी, त्याचं रिलेशन आहे पुढे. तर मी झोपलेलो होतो. आम्ही माझ्या काकांच्या मुली, मी, वडील आम्ही असं अंगणात झोपायचो खेडेगावात. तेव्हा आमच्याकडे लोड सेटिंग होती आणि लोड सेटिंग एवढी की 12-12 घंटे लोड सेटिंग. रात्रीचं मच्छर चावायचे. तो मच्छरदाणी लावली की रात्री खाट टाकून मस्त गावाकडे लाईव्ह झोपायचं. तर तसं झोपत होतो आम्ही आणि खूप मोठा पिंपळ आहे तिथे, खूप मोठा, ह्यूज. आणि त्याची लाखो वर्षापासून लोकं पूजा करतात जगदंबा देवीच्या मंदिरात, पटांगणात. त्या पिंपळाच्या फांद्या आमच्या घराच्या पाठीमागेपर्यंत जायचं. घर असं, फांद्या अशा सगळ्याकडे. तर तसं व्हायचं. तर तो एक दिवशी रात्री कडकड आवाज आला आणि तो पिंपळ खाली कोसळला. अक्षरशः एवढे मोठे त्याचे फांद्या आहेत त्या पडल्या. सगळ्या लाईनीनं झोपलेले, एकाच्या बी अंगावर पडले नाही. जो गॅप आहे ना खाटींचा, त्या गॅपमध्ये पूर्ण पाटा पडला. अच्छा. आणि मला स्वतः अनुभव आहे तेव्हा. मी स्वतः उठून दुसरीकडे गेलो. मला माहितीच नाही मी उठलून तिकडे गेलो. जेव्हा मी शुद्धीत आलो तेव्हा कळलं की मी इकडे आलो, असं झालं हो. हा म्हणजे याच्याशी रिलेटेड आहे, तो पुढे सांगेल मी तुम्हाला. पण त्याचा संदर्भ काय होता ह्या गोष्टीचा? त्याचा संदर्भ असा आहे की म्हणजे एक आपल्या पाठीमागे जसं भूतप्रेत असतात, तसे देव पण असतात. ते सूक्ष्म रूपात असतात आणि भूतप्रेत पण हे सूक्ष्म रूपात असतात. म्हणजे आपल्यात जे 5 तत्व आहे, आपल्यात आता तत्व आहे. आपण एक शरीर धारण केलं आहे. त्यांनी शरीर धारण केले नाही, ते मोकळे आहेत आणि त्यांच्यानं आपल्यात एक भिंत असते. ते सर्वसाधारण माणसाला ओलांडणं शक्य नाही आहे. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य काय आहे माझं, की ह्या गोष्टी कधी खोट्या नसतात, खऱ्या असतात. हे मी का सांगतो या चॅनलवरती, कारण की मला तुम्ही काय चॅनलवर या आणि मी तुम्हाला 10,000 देतो, 20,000 देतो आणि तुम्ही आमच्या चॅनलवरती बडबड करायला या. ह्या काही गोष्टी नाही बोलत आहे. मी ज्या गोष्ट बोलतोय ते खऱ्या बोलतोय. कारण की अनुभव आहे म्हणून सांगतोय. तर आपण जाऊया मेन स्टोरीकडे. तर मी पुण्यात आलो शिकायला. मग पुण्यात आल्यापासून जसं मी पुण्याच्या आधी सांगतो, परत एकदा आम्ही
गावीच दुसऱ्या ठिकाणी आमचं घर पडलं, मातीचं घर होतं. आम्ही दुसऱ्या ठिकाणी रिलेटिव्हच्याच थोडंसं सबस्टेशन म्हणून होतं, तिथे राहायला गेलो. तर तिथे राहायला गेलो तर तिथे राहता त्या घरात म्हणजे मला थोडंसं कळतं. आम्ही आमचं घराणं पूर्ण देवांमध्ये गेलेलं. माझे आई-वडील महादेवचे भक्त, मी महादेवचा भक्त. म्हणजे असं म्हणत नाही, अहंकार नाही मला त्या गोष्टीचा, की आम्ही भक्त आहे त्यांचे, सांगतोय. तर महादेवची कृपा आमच्या घरापासून पहिल्यापासून होती आणि ती का होती ते पण आपल्या स्टोरीमध्ये येणार आहे पुढे. तर कशामुळे मी महादेवला मानतो आता आणि कुठून माझी आपल्या भक्ती याच्यामध्ये कसं पदार्पण झालं, मी कसं त्याच्यात गेलो, हे सगळं आपल्या स्टोरीशी रिलेटेड आहे. तर मग असं मी तिथं राहायला गेलो. तर एक दिवशी म्हणजे मी रोज त्यांची टेरेस होती, त्यांचा 2 मजली बंगला होता आणि 2 मजलीच्या पहिल्या मजल्यावरती त्यांनी पोर्च काढला होता. त्या पोर्चमधून दुसऱ्या घर एक होतं लागूनच. ते मुंबईला जॉबला होते. तिथं मी झोपायला जायचो रात्रीचं आणि ते आमचे रिलेटिव्ह होते. मग त्यांच्या मुली होत्या. त्यांना मुलगा नव्हता. मग त्या माझ्या म्हणजे बहिणीसारखं मानायचो. रक्षाबंधन करायचो आम्ही नेहमी. तिथे झोपलो. आता त्यांना पण माहिती नाही आहे सगळं. मी कधी सांगितलं नाही, की आपण कशाला कोणाला सांगायचं ना. आता ओळख झाला कळेल त्यांना. कळेलच. ते बघतील तर कळेलच. अजूनपर्यंत माहिती नाही. मग ते आता कसं आहे, तिथे गेल्यानंतर मी झोपायचो रात्री. मला काही भीती नव्हती. मी बिंदास फिरायचो रात्री 12-1 वाजता. ते गच्चीवरनं फिरायचो, इकडे-तिकडे बघायचो. रात्री चोर वगैरे आले का मी झोपायचो. तेव्हा मी काय कॉलेजलाच होतो, झोपायचो. मग तसंच एक दिवशी काय झालं, लाईट गेली. वरती हवा पण नव्हती. मग मी आता लाईट येईल बुवा, मी काय केलं, लाईट येते मध्यरात्री. तर मी त्यांच्या पटांगण होतं समोरच. त्यांचा पोर्च जसं तसं 2 मजली होतं, ते खूप मोठं होतं आणि पुढे असं म्हणजे खूप जागा होती. त्यांची कार पार्किंग होती आणि कार पार्किंगच्याच शेजारी थोडंसं मागे मी उशी टाकून एक आपली चटई असते, चटई टाकून झोपलो तिथे. जवळजवळ साधारणतः 12:30-1 वाजला होता. तर त्या दरम्यान काय झालं ना, मी झोपलो. तर मी तेवढं काही देवमार्गात नव्हतो, पण मी भारुडं कीर्तनाला जायचो वडिलांसोबत. माझ्या आध्यात्मिक होतं म्हणजे. आध्यात्मिक होतो. माझे वडील साधू संतांसोबत भारुड कीर्तनला जायचे. गावी मृदुंगवाज होते माझे वडील, फेमस पण होते. तर मी गेलो त्यावेळेस मग झोपलो आम्ही. तर मग सांगायचे वडील, की "तू असं कर." पण त्यावेळेस आपण कसं यंग असतो आणि आपली लाईफ वेगळी असते. वयाच्या कोणत्यातरी वय आले, की त्यावेळेस आपण प्रत्येक गोष्टीत ऑटोमॅटिक पदार्पण करतो. बरोबर. तर ते आत्ता पडलं, तर त्यावेळेस मी झोपलो. तर काय झालं, अचानकच माझ्या छातीवर येऊन कोणीतरी येऊन बसलं. ही मी खरी गोष्ट सांगतोय, की ब्रॉडकास्टवर आलोय म्हणून खोटं काही सांगत नाही. तर येऊन बसलो आणि माझे हात ब्लॉक झाले त्यावेळेस आणि मला आवाज पण काढता येईना. बराच वेळ मला ते चाललं, म्हणजे मी थोडंसं सहन केलं. आता माझे काही पुण्यही होते, काय होते. मग माझा आवाज थोड्या वेळाने निघाला. थोड्या वेळाने निघाला तर मी जसं उठलो बघितलंच नाही काही. तसंच घरात पळत गेलो. आईला तेवढ्या रात्री उठवलं, वडिलांना उठवलं, सांगितलं. मग वडिलांना त्या गोष्टी माहिती आहेत. आईला काय तेवढं माहिती नव्हतं. वडील म्हणले, की "तू बाहेर जाऊ नको, आता घरात झोप." तर घरात झोपलो. असा तो एक अनुभव होता आणि तिथे कसं आता मी पुढच्या गोष्टी कसं सांगणार, की त्यांचं तिथे होतं एक निगेटिव्ह वातावरण पहिल्यापासूनच होतं. ते तुम्हाला कसं कळालं? कारण की आम्ही राहायचो ना, तर काही अनावश्यक गोष्टी घडायच्या. रात्रीच्या वेळेस वेगळे आवाज, कधी काही आणि कोणाच्या बऱ्याच सांगण्याने त्या घरात पण आम्ही राहत होतो ना, तर कधी आम्हाला शांतता नव्हती. म्हणजे वडिलांना पण माझी आजी होती, आमच्या आजी तिथेच वारल्या. पण वडील खूप देवदाणे होते, पण त्यांना माहिती काय करायचं, काय नाही करायचं. मग तिथं असल्यामुळं काय झालं ना, ते म्हणजे मला पण तसं आता पण मला कोणत्या घरात नवीन फ्लॅटमध्ये जर गेलं, तर तिथं आपल्याला एक वाइब असतं. हो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह. पॉझिटिव्ह निगेटिव्ह वाईब असते ती येते आणि प्रत्येक माणसाचा ऑरा असतो, जे सर्कल असतं ते प्रत्येक माणसाला त्याच्या हातामध्ये असतं, की ते कसं स्ट्रॉंग करायचं. ते आध्यात्मिक जीवनात गेल्यातच करतं. पण मी त्यावेळेस थोडंफार देवाची पूजा वगैरे करायचो, त्याच्यामुळे मी तेव्हा सुरक्षित होतो. तर तो एक किस्सा आणि आता एक मोठा किस्सा आहे, की जेणेकरून म्हणजे हा खूप मोठी गोष्ट आहे, खूप हिस्ट्री आहे. ती हिस्ट्री मी अजूनसुद्धा शोधतोच आहे. म्हणजे माझं त्याचं पूर्णपणे भेटलेलं आहे. त्याचं निवारण केलेलं आहे मी. पण पूर्णपणे जायचं मी अजूनपर्यंत जातोच आहे. त्याची पूर्ण माहिती काढतोच आहे. बरं. काढलेली होती म्हणजे 90% झालेली, 10% बाकी आहे. बरं, म्हणजे काय अनुभव होतो आणि कशी सुरुवात होती त्या अनुभवाची? ती सुरुवात आता कशी होणार, म्हणजे माझ्या घरातलीच आहे. म्हणजे माझी आई आईचं शिक्षण वगैरे काही झालं नाही. वडील माझे SBIमध्ये होते. SBIमध्ये हेड मेसेजर म्हणून होते. चाळीसगावच्या स्टेटमध्येच होते राहायला. तिथंच होते. आम्ही खेडेगावात राहायचो. मग तिथून काय झालं, सुरुवात झाली.
वडील हनुमानांची त्यांनी एक सिद्धी सुरू केली. ब्रह्मचर्य पालन करून जवळजवळ 6 महिने त्यांनी त्यांची पूजा केली. काहीतरी असतं त्यांचे मंत्र म्हणून ते केले. त्यांना त्यांचा हे पण झाला, अनुभव पण झाला. त्यांना त्याचा हे पण भेटलं सगळं, म्हणजे जे सिद्धी असतात ते भेटलं. तर वडिलांनी मला त्याचा अनुभव सांगितलेला होता, काय झालं होतं. तर हळूहळू वडील असं काय झालं काय माहिती, जेव्हा मी तिथून मग तिथून मी पुण्यात आलो. पुण्यात राहायला आलो, वडगावमध्ये राहायला आलो, म्हणजे सिंहगड वडगाव आहे ना तिकडे. मग तिथून परत कोथरूडला मी राहिलो. कोथरूड मी तेव्हा ॲनिमेशन फील्डलाच शिकायला होतो, जे एम रोडला. तर असंच आई तिकडे होते. माझा जॉब असल्यामुळे मी विकेंडली जायचो घरी. ट्रॅव्हलने, कधी बसने, रेल्वेने जायचो. तर हळूहळू वडिलांमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला. तो आता प्रॉब्लेम आपण शेवटी बघूया काय झालं. तर आपण सुरुवात करूया आता. तर वडिलांमध्ये हळूहळू बदल निर्माण झाले. ते घरात खूप विचित्र वातावरण झालं वडिलांचं. म्हणजे आध्यात्मिक असलेला माणूस असं साधारणतः डायरेक्टली असं कसं करणार? मग आता तुमचा बी प्रश्न पडला असेल, की आध्यात्मिक जीवनात असून सुद्धा त्यांच्यासोबत असं घडायलाच नको. याचं उत्तर पण मी देणार. शेवटी या सगळ्या गोष्टींचं मी उत्तर आणि सर्व संपूर्णपणे निराकरण देणार तुम्हाला, की काय याचं असं असतं. तर वडिलांचं सोबत हळूहळू असं म्हणजे त्यांना त्रास व्हायला लागला, की त्यांनी कधीच सांगितलं नाही. कारण मी त्या मार्गात जास्त काही नव्हतो. अगदी क्वचित. मी जेव्हा पारायण वगैरे करायचो, तर मग मला एवढं अनुभव होता, की कोणासोबत काय घडतं, कोणासोबत काय घडत नाही. हे अनुभव तर समजतंच नॉर्मली. तुम्हाला पण बरोबर. कळत असेल, की हा माणूस कसा वागतोय. आता डोक्यात जर फरक पडेल, त्याचं वागणं वेगळं असतं हम्म. आणि साधारणतः जो प्रकार घडतो आणि त्यावेळेस माणूस विचित्र वागतो आणि प्रकार घडून झाल्यानंतर त्या माणसाला पस्तावा पण येतो. मग त्याला आपण कसं हे म्हणणार, की तो वेडा आहे बुवा, त्याच्या डोक्यात परिणाम आहे. तसं नाही ना म्हणू शकत. तर मग अशी सुरुवात झाली, की वडील खूप विचित्र वागायला लागले. माझ्यासोबत पण व्यवस्थित बोलत नव्हते. मग जेव्हा मी त्यांच्याकडे, मला आता लक्ष देणं होतं. इकडे पण राहणं, तिकडे पण राहणं. तर असं खूप काळ लोटत गेला. परत आम्ही रेंटवर राहत. मग मी तिकडे गावीकडे घर बांधलं. तिकडेच घर बांधलं. वडिलांना तिथे टाकलं. मग तिथून परत सुरुवात झाली. तर मग असं करत, करत, करत वडिलांचं पार म्हणजे कुठे देवस्थानी वडिलांना आता कळायला लागले, की आपल्यात काहीतरी प्रॉब्लेम आहे. वडील खूप गिरनार गिरनार यात्रेला गेले, कुठं कुठं गेले. परत गाणगापूरला गेले. एकटेच जायचे. आईला घेऊन जायचे. कधी एकटे जायचे. मग असं नातेवाईकांमध्ये म्हणलेलं लागले, की ते त्यांच्या डोक्यावर परिणाम झाला आहे. ते असं वागतंय आणि तसं वागतंय. आता मला इकडे पण लक्ष देणं होतं, तिकडे पण लक्ष देणं होतं. मग मी सॅटर्डे, संडे जाऊन विचारायचो, करायचो, बघायचो काय चाललंय. पण त्यांच्याशी बोलून, वागून आता तुमच्याशी जरी भेटल्याचं तुम्ही म्हटलं असतं, बापरे! एवढे ज्ञानी व्यक्ती असं नाही करू शकणार ना. साहजिक आहे. मला पण तो प्रश्न पडायला लागला. पण मी त्या मुळापर्यंत जायला आपल्याला काही आयडियाच नाही त्या गोष्टीची, की आपण यांच्यासोबत काय होते त्यांनाच माहिती. एक्झॅक्टली काय काय व्हायचं त्यांना? त्यांना काय काय व्हायचं, की कधी ते म्हणजे कधी शेतात जायचे तर रात्रभर, रेल्वे लाईन आहे आमची शेजारी, सेंट्रल रेल्वे लावून आमची शेती होती. 2 एकरच शेती काकांची आणि आमची. तर कधी कधी रात्रभर तिथं रेल्वे लाईनलाच ते झाडासमोरच झोपून राहायचे. फोन करावा लागत होता मला इकडून त्यांच्या फोनला, तुम्ही कुठे आहे? आई वाट बघते घरी नाही. ते घरी जायचे. कधी रात्री कुठंच झोपलेले राहायचे तर अचानक ओरडून उठायचे. तर एके दिवशी रात्री काय झालं, मी तेव्हा गावी जाऊन सॅटर्डे संडे होता आणि मी सॅटर्डे संडेवरून लगेच पुण्याला आलो. मॉर्निंग शिफ्ट असायची माझी, मंडेला ऑफिसला जायचं म्हणून. मी संडेला रात्री बसलो ट्रॅव्हल्सने येऊन लगेच हडपसर बायपासला उतरून ऑफिसला गेलो सकाळी. मग आईने मला 12-1 वाजता ब्रेक होतो, मी तेव्हा फोन केला. मग मी तेव्हा हाफ ब्रेक घेतला आणि घरी गेलो. म्हणजे रूमवरती गेलो. मग आईशी बोललो. आई म्हणले, "असं-असं प्रकार झाला. असं झालंय, काहीतरी कर." मग वडील काय झाले, रात्री झोपलेले 3:30 वाजले. तर 3:30 वाजले म्हणले, की वडील झोपेत ओरडायला लागले. "ए तू नको येऊ, ए तू नको येऊ, थांब मी येतो स्वतःहून. ओ ए तू नको येऊ, थांब मी स्वतःहून येतो." आई असं सांगायला लागली. आज 3:30 वाजले. वडील एक्झॅक्ट डायरेक्ट दरवाजा खोलताय. कारण की आमचा दरवाजा नवीन घर बांधलं होतं आणि ह्यूज दरवाजा बनवला होता. तो जरा मोठा दरवाजा असतो ना, मग त्याच्यात 2 दरवाजाचा एक दरवाजा बनवलेला होता आणि त्याला वरती कड्या होत्या आणि खाली पण कड्या असतात. कुंडी असते. नॉर्मली फक्त वरती कड्या लावतो. आम्ही खाली पण लावल्या त्या. 2 खाली 2 वरती. तर असं झालं, वडिलांना डायरेक्ट
म्हणजे डायरेक्ट उठून उभे राहिले आणि कड्या खोलायला. आवाजाला आई उठली. बरोबर. म्हणली की काय झालं? तर माझा मित्र आलाय म्हणे, तो मला बोलवतोय मॉर्निंग वॉकला चला म्हणे. बापरे! अचानकच. म्हणलं हे असं कसं? मग तू उठले नाही म्हटले नाही का म्हटलं वडिलांना. मी थांबवते ऐकतच नाही. म्हणजे आता ते माणूस आहे, आई किती आवडणार त्यांना. तरी पण वडील कड्याच खोलताय, पण त्यांना माहिती नाही की खालची पण कडी असते. ते वरचीच खोलून उघडतंय. कुठून उघडतंय दरवाजा? नाही उघडत. ते खोलता ते मग थोड्या वेळ म्हणलं आई पण महादेवाची भक्ती करायची. आई म्हणले की मी काहीतरी बोलले आई देवाचं म्हणजे मंत्र वगैरे म्हटली आणि ते वडील थोडेसे शांत झाले. जवळ 4 वाजले. हा हा कालांतराने बरोबर 1 तास हा खेळ चालला त्यांचा. म्हणजे 4:30 पर्यंत चाललं त्यांचं. हा खेळ चालला तसं शांत झाले, झोपले. मग मी त्याच्यात दुसऱ्या तिसऱ्या ती सुट्टी टाकून गावी गेलो. मग मी काय झालं, मालेगाव असतं ना मालेगाव, तिथून मालेगावपासून एक जवळजवळ दूर होती. ते एक बाबा असतात म्हणे. बाबा म्हणजे एक साधारण म्हणजे आता बाबा म्हटलं की त्यांनी भगवा घातला आणि हे घातलं तसे नव्हते. नॉर्मल बाबा होते. त्यांना हजेरी यायची त्यांना विचारलं. आता मला पण या गोष्टींवरती जास्त काही विश्वास नव्हता. मग ते हजेरी येतानाच ते बोलले काहीतरी. ते त्यांचा असतो सेवेकरी त्यांनी कागदावर लिहून घेतलं. आता त्यांना मी काय पत्र पाठवलं नव्हतं का मेल पाठवला नव्हता की तुमच्या शेती अशी तुमच्या शेताच्या शेजारी एक निंब आहे, त्या निंबाच्या शेजारी एक विहीर आहे, दुसऱ्या शेजारी तिथे महादेवाचं असतं आणि तिथे काहीतरी आहे. आणि ते खरंच होतं. आता ते मला माहिती आहे. मग आता तिथं मी त्यांना काही सांगितलं नाही. त्या बरोबर आहे की नाही? बाबांना तर मी काय मेल केला नाही की तुम्ही असं सांगा. त्यांना काय माहिती माझ्या गावाकडं म्हणजे ते किती किलोमीटर आलं? जवळ 800-900 किलोमीटर आलं. 800-900 किलोमीटरचं त्यांना कसं काय माहिती इकडे? म्हणजे मी माझ्या बहिणीला घेऊन गेलो होतो. रात्री 12 वाजता आम्ही गेलो होतो तिथे रात्रीच्या वेळेस. खूप खूप हे होतं. कारण की वडिलांची परिस्थिती आम्हाला बघितलं जात नाही. खूप काही किस्से घडले तर मी सांगतोच आता बरोबर एक-एक. तर गेलो तिथे त्यांना सांगितलं की तुम्ही असं-असं त्यांना निवद बनवा. एक म्हणजे आपण बनवतो ना पुरी वगैरे हां. ते तिथे जाऊन त्यांच्या हाताने ठेवायला लावा. वडील हे भूत-प्रेतचं मानायचेच नाही पहिला मुद्दा तर. अजिबात घाबरत नव्हते. रात्री 2-2, 4-4 वाजता तुम्ही स्मशानभूमीत जाऊन यायचे. तेवढे होते ते. पण त्यांच्यासोबत ही गोष्ट घडली का हे पुढं सांगेल की का म्हणजे असं हे परिवर्तन कसं झालं बा एवढं? तर ते कारण असं होतं की झालं तर मग आम्ही गेलो त्या बाबांकडून घेतलं. पण वडील यायलाच तयार नाही. परत माझी सुट्टी संपली. मी परत पुण्याला आलो. पुण्याला आलो मग तिकडे वडिलांचं अजून जास्त वाढलं. खूप जास्त वाढलं. म्हणजे ते कुठे-कुठे, कधी-कधी मला मारायला लागले, कधी आईसोबत असं करायला लागले. ते अशक्य म्हणजे मी आता सांगूच शकत नाही एवढ्या पलीकडच्या गोष्टी होत्या त्या. असं घडायला लागलं. त्यांच्यासोबत खूप काय घडायला लागलं. परत त्यांचं मग मध्येच काय झालं, त्यांना पॅरालिसिस झाला. तोही पॅरालिसिस असा झाला, ब्रेनचा पॅरालिसिस झाला. त्यांचा एम-आर-आय मी पुण्यात आणून त्यांचा एम-आर-आय केला. तर ब्रेनमध्ये 3 नस चॉकअप झाल्या. बापरे! जिभेवरती जिभेवरती त्यांना पॅरालिसिस जो जिभेवरती गेला, हातावरती कुठेच नाही, अंगावरती कुठेच नाही. फक्त तोंडावर. फक्त जिभेवर आणि ब्रेनवरती. तो इफेक्ट झाल्यामुळे मग त्यांची जी आठवण म्हणजे मेमरी लॉस झाली त्यांची. मग पुण्याचे इकडे एक डॉक्टर आहेत त्यांच्याकडून मी अपॉइंटमेंट घेतली. त्यांनी एक गोळी त्यांना दिली की त्यांची मेमरी ऑटोमॅटिक येईल. मग थोडं सुधारणा करत मग त्यावेळेस ते जेव्हा व्यवस्थित राहायचे, मग मी तेव्हा काय केलं, जवळजवळ मी 15 दिवस सुट्ट्या घेतल्या. 15 दिवस गावी गेलो. मी ते प्रकरण म्हणजे काय झालं एक्झॅक्टली, जॉब काय उद्या आज आहे उद्या नाही आहे, पण आईवडील परत भेटत नाही. बरोबर. ठीक आहे. तर मी गावाकडे गेलो. मी 15 दिवस सुट्ट्या टाकल्या. मी यांना पण बोललो लीड मॅनेजर. तर आम्ही लीड पण होतो ऑफिसमध्ये. को-लीड होतो एक. म्हणजे को-लीडच्या पदवीवरती होतो. सुट्ट्या टाकल्या, गावी गेलो. बघितलं, रात्री झोपलो. तर वडील मला रात्री जागायची सवय होती. ऑफिस नाईट शिफ्ट असायची म्हणून कधी-कधी फर्स्ट शिफ्ट, तर मग त्यावेळेस अनुभव होता त्याचा. तर वडील झोपेमध्ये खूप बडबडायचे, खूप बडबडायचे. विचित्र आवाज यायचे त्यांचे. काय व्हायचं, सकाळी उठून बोलायचं, "तुम्ही असं का बडबडतात?" अरे मला काहीच कळत नाही मी रात्री काय करतो. तुम्हाला काहीच कळत नाही का तुमच्यासोबत काय होतं? कधी मी बोलायला प्रयत्न केला ना, त्यांना जाणून घ्यायचं तुम्हाला काय होतंय? नाही म्हणे मला काहीच कळत नाही. मग मी एके दिवशी आईला विचारलं.
आता प्रॉब्लेम एक तर घरात असू शकतो, एक तर मग वडील कुठं काहीतरी गेले असेल त्यांच्यासोबत हे घेऊन आले असेल. तर शेत होतं त्यामुळे मग काय होतं, धान्य काढले की रात्री तिथं रात्रभर ट्रॅक्टर ट्रॅक्टर येईपर्यंत वाट बघायची. छोटंसं शेत होतं ना, त्यामुळे एक ट्रॅक्टर बोलवायला ते यात पण नव्हते. तर वडील काय करायचे, तिथंच झोपून घ्यायचे. काहीच भीती वाटत नव्हती. आता रेल्वे लाईनला कसं मी शेतात जायचो ना, म्हणजे मी शेतात काम केले असं नाही की नाही केले. तर आम्ही अक्षरशः लोकांचे हातपाय तुटलेले पाहिलेले आहेत, पडलेले. बापरे! आमच्या शेतात पडलेले असायचे, शेजारी कोणाच्या शेतात. तर तिथंच आम्ही कोणी कोणी ते रेल्वेवरती कामगार असतात का, ते लाईनवर फिरतात, ते लोक यायचे, त्यांना सांगायचो, ते लगेच करून तिथंच, ते काही वेगळ्या ठिकाणी जाऊन नाही पुरायचे, तिथंच करून द्यायचे. अरे बापरे! रेल्वेमधून पडलेले लोक, जे शरीर असेल तिथे घेऊन जायचे, हातपाय असेल तर तिथेच गायब करायचे. कदाचित कुठे घेऊन जायचे, पण साधारणतः जास्त करून घेऊन जायचे. कधी कधी कोणी कोणाला कळलं नाही. आता रेल्वे लाईनला पूर्ण झाडं असतात, तिथे कोणाला कळत नाही कोणाचं काय पडलेलं आहे. पण आम्ही शेतात मध मध काढायचो, कधी शेतात फिरायचो. शेतात कामं असतात, मी पण मध काढायचो, मला येतं मध काढता, मी फिरायचो. तर त्यामुळे मी बघितलेले त्या गोष्टी, म्हणून मला माहिती आहे. तर ते वडील झोपायचे, तर ते कुठं पण झोपून घ्यायचे. आता ते कोणाला माहिती नाही ना, की आपण कोणत्या जागेवरती लघवी करायची की नाही करायची, आणि झोपायचं की नाही झोपायचं, ह्या गोष्टी पण खूप फरक पडतो या गोष्टींचा. बरं, ते जे गाडायचे ते तुमच्या शेतात गाडायचे का त्यांच्या हद्दीत गाडायचे रेल्वेच्या? रेल्वेचं कसं आहे ना, आपली रेल्वे लाईन अशी जाते, त्या रेल्वे लाईनला म्हणजे एवढा अंतर तरी खूप मोठा अंतर असतो. बरोबर, हां. त्यांचा एक हद्द असते एक बीम असतो, हं. एक बीम काढलेला असतो, त्या बीमच्या हद्दीत त्यांची अच्छा, हां. हद्द असते. त्यांच्याच हद्दीत हद्दीमध्ये गाडायचे. खूप झाडं असतात, तिथं रेल्वे दिसतील ते पूर्ण डकाण असते, पूर्ण एकदम झाडं झुडपं असतात. त्याला पलीकडे आमचं शेत असतं, तो अधिकार नसतो, मग आम्हाला शेती ओलांडून जावं लागत होतं. आणि तिकडनं पण रस्ता होता, पण ते सगळ्यांच्या शेती असल्यामुळं कोणी डायरेक्ट कसं येऊ देणार ना शेती, त्यात पीक असतात. जेव्हा पीक संपतं तेव्हा आम्हाला यावं लागत होतं. अच्छा. मग आम्ही काय करायचो, परमिशन घेऊन मग ट्रॅक्टर आणायचे, तिथं टाकायचे. मग वडील तसं कुठं बघ. नाही ते नाही. ते जे गाडायचे ना, ते हातपाय वगैरे ते कुठल्या त्यांच्या हद्दीत गाडायचे ना ते? हा, त्यांच्या हद्दीत. मग ते हद्दी म्हणजे मग आपलं त्यांना हद्दीला लावून आपली शेती झाली हो, ना. हो. मग ते त्याचा जवळपासच म्हणजे. डायरेक्ट समोरच आहे ना असं. बरं, मग आपण परत तिकडे तुम्ही जे सांगत होते ते. मग पुढं काय झालं? पुढं काय झालं मग, ते असे परिणाम व्हायचे. तर मग घरी गेलो परत, मी काय झालं, एक वेळेस आईला विचारलं, म्हणजे मी तिथंच होतो ना 10-15 दिवस. मग मी अक्षरशः नोटबुक घेतली पूर्ण. मग मी हिस्ट्री काढायला सुरुवात केली. मग पहिलं आईला विचारलं, तुला काय वाटतं का घरामध्ये काय प्रॉब्लेम आहे? कारण की मला ते अनुभवलं होतं, म्हणून मी आईला विचारलं, तुला काय वाटतं? आई म्हणते की मला तर अजून काही एवढं काही वाटत नाही म्हणे. म्हणजे आई जरा त्यावेळेस मला काही पूर्णपणे सांगितलं नाही. तर मी गेलो, तर तिथेच असल्यामुळे तर मग वडिलांना बँकेतून जॉब करून आले, घरी आले, रात्रीचे असे वेडेवाकडे प्रकार घडणे, आईसोबत असणं. माझ्या 3 बहिणी, त्यांना मी सांगायचो की तुम्ही तिकडे येते एकदा लक्ष द्या, मला ऑफिसमुळे कधी कधी जमत नाही. काही जास्त करून काही मोठा प्रकार झाला तर इमिजिएटली मला कॉल करा. ऑफिसमध्ये मला फोन तेव्हा अवेलेबल नव्हता. काही वर्षानंतर, 2-4 वर्षानंतर मला फोन अवेलेबल झाला. तर मी परत पुण्याला आलो. मग एके दिवशी काय झालं, वडील एके ठिकाणी गेले, बँकेतून घरी, आमचं घर सिटीमधून आमच्या घरापर्यंत 3-3.5 किलोमीटरचं अंतर आहे. तर घरी आले. तर त्या दिवशी परत वडिलांना काय झालं, एक बँकेचे व्यक्ती वारले होते. तर त्यांच्या अंगाला म्हणजे कोड असतं ना, त्या टाईप होते. तर ते व्यक्ती वारले. त्याच्यानंतर 5 दिवसानंतर परत वडिलांना सकाळी 4 नाही तर 4 वाजता, एक्झॅक्टली मी टायमिंग नाही सांगू शकत, 4 वाजता परत तो किस्सा घडला वडिलांसोबत. तर अक्षरशः म्हणायला लागले की चल मी आले, मॉर्निंग वॉकला जायचं आहे. वडील उठून उभे राहिले. आईला म्हणलं काय झालं होतं, म्हणजे मी परत तो किस्सा घडला. आईनं सांगितलं. परत मी त्यांना सांगितलं की काय झालं. आई म्हणले की परत म्हणताय की तुझे वडील अशा असं रात्री उठतात, म्हणतात मला की तो माझा मित्र आलाय, मॉर्निंग वॉकला बोलवतोय. 3:30 वाजता मॉर्निंग वॉक कोण करायला जातं? वडिलांना शुद्धीवर आणलं. आईने सांगितलं की 3:30 वाजले घड्याळ बघा, 5 वाजता तुम्ही रोज जातात मॉर्निंग वॉकला, तुम्ही आता कसं काय जाताय? नाही, मी कुठे म्हणलं मी उठलो होतो. हं. वडील असं म्हणायला लागले. म्हणजे तेव्हा ते शुद्धीवर आले असेल. बरोबर, हो. जेव्हा तो प्रकार घडत असेल ना, त्यांना काहीच कळत नव्हतं. हं. मग त्याच्यानंतर ते म्हणायचे, मी कुठं म्हणलं तुला की 3:30 वाजता मला मॉर्निंग वॉकला बोलवायला आले? म्हणे तुम्ही तर म्हटले की तुमचा मित्र आलाय मॉर्निंग वॉकला बोलवायला.
मग कोण होतं, तुम्हाला काय आठवतं का? आईने विचारलं. नाही म्हणे, तो माझा मित्र मेला आहे, मला वाटतं तोच होता. आता बघा, तो मित्र जो वारला होता तो होता. बापरे! मग आता ह्या गोष्टी कशा घडतात ना, की म्हणजे जो व्यक्ती वारतो ना, ज्याचं म्हणजे आपला जे सर्कल असतं, पॉझिटिव्ह सर्कल असतं, आपलं प्रत्येक माणसाचं सर्कल असतं. त्या सर्कलला जर भेदून गेला तो व्यक्ती, तर त्याच्यासोबत या गोष्टी घडणार म्हणजे घडणार. बरोबर. हे एक कनेक्शन आहे खूप मोठं. त्याला समजायला आपल्याला एकदा ध्यान धारणा स्वीकारावं लागेल, नाही तर धार्मिकमध्ये पूर्णपणे आतमध्ये जावं लागेल. तेव्हा तुम्हाला या गोष्टी कळतात. तर असं करत, 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 करत खूप वर्ष ओढवले गेले. त्यानंतर आला कोविडचा टाईम. कोविडमध्ये मी पुण्यात असल्यामुळे मग कोविडमध्ये ते कंटिन्यू चालूच होतं का तसं वडिलांचं? चालूच होतं. ह्या गोष्टी होत होतात. पण आई मला, "तू पुण्यात होता, तुझं चाललंय बाबा, कशाला तुला बोलवावं, कशाला तुला त्रास द्यावा आणि ह्या गोष्टी कशाला सांगाव्या." कारण की हे सांगितलं तर समोरचे व्यक्ती म्हणतात, "हे असं काही नसतंच. तुम्ही काय खोटं बोलतात, काही नसतं हे." त्यांना काहीतरी प्रॉब्लेम असणार, पॅरालिसिस झाल्यामुळं त्यांचे मनातले विचार असणार. असं करत, करत खूप कोविडच्या वेळेला मग त्यांना एक्झॅक्टली कोविड झाला. कोविड झाला, 5 दिवस त्यांना ठेवलं. त्यानंतर आम्ही परत गेलो. मग त्यांना तेव्हा सरकारीमध्ये तेव्हा जागा पण नव्हती. मग मला डायरेक्टली पुण्याहून इथे यावं लागलं. मग वडिलांना ॲडमिट केलं. आमच्याकडे आमदारांनी हॉस्पिटल केलंच होतं. त्यांनी हॉस्पिटल केलं आणि पुण्याची परिस्थिती आमच्या चाळीसगावची परिस्थिती सुधारवली सध्या. बरोबर. त्यांनी खूप मोठं हॉस्पिटल निर्माण केलं. तिथे वडिलांना टाकलं. मी रात्री जायचो. मला कोविड नव्हता आणि मला भीती पण नव्हती. गेलो, खूप लोकं होते. अक्षरशः एवढी वाईट परिस्थिती पाहिली ना कोविडमध्ये. म्हातारे लोकं होते. मी स्वतः जायचो, त्यांना रात्रीच्या वेळेस कोणीच कोणाचं लक्ष देत नाही. तर मी खरी कहाणी सांगतोय पॉडकास्टवरती तुम्हाला. तर मी स्वतः मास्क लावून द्यायचो त्यांच्या तोंडाला. त्यांचे कोणतेच नातेवाईक नाही तिथे. मग मी तिथे गेलो. मग रात्री 12-1 वाजले की वडिलांना सगळं झालं. मी घरी यायचो. परत मग तिथून 5 दिवस ठेवलं. मी त्यांना प्रायव्हेटमध्ये टाकलं. तिथे टाकल्यानंतर वडिलांची परिस्थिती सुधारलीच नाही. मग वडिलांची 25 मे 2022 या वर्षी वडील वारले आणि मे 5 17 मेमध्येच माझा बड्डे आणि वडील जेव्हा जॉबला लागले त्याच दिवशी माझा जन्म झाला. तर वडील मला हे म्हणायचे की तुझा जेव्हा जन्म झाला तेव्हाच मला बँकेची ऑर्डर आली. तुझा जन्माचा पेढा आणि माझ्या बँकेच्या ऑर्डरचा पेढा मी सगळ्यांना एकच वेळेस वाटला. अरे वाह! असा विषय होता. मग मला खूप म्हणजे माझ्या आयुष्यातला सगळ्यात वाईट जर म्हणाल तो पिरियड कोविडचा. वडिलांचा मृत्यू झाला. त्यानंतर मी परत गेलो. तर मग ह्या सगळ्या गोष्टी झाल्या. तुम्हाला कोविडचं सांगायची गरजच नाही. मग वाईट परिस्थिती बघितली. पण मी एवढं बघितलं, माझ्या मनातून भीती ही गेलीच डायरेक्ट. म्हणजे भीती काय असतं हे मनातून गेलंच. तर असं झालं, मग मी आता ठरवलं की आपल्याला आध्यात्मिक जीवनात जायचंच आहे. मग मी त्यावेळेस मला एवढी आवड नव्हती नॉनव्हेज खायची वगैरे. मी खात नव्हतो. जे 2-2, 3-3 वर्ष नॉनव्हेज खात नव्हतो. मला आवडच नव्हती पहिला मुद्दा तर. पण मी नॉनव्हेज कोविडमध्ये खूप खाल्लं. तर त्याचा मला हे पण वाटतं आता. म्हणजे त्यानंतर वडील वारले त्यानंतर मी सोडलं ते. म्हणजे त्याच्यानंतर कोविडचा पिरियड झाला. वडिलांची क्रिया वगैरे सगळं झाली. तर मी इकडे आलो. मग मी काय झालं, मला जवळजवळ मी गावी गेलो. 1 महिना सुट्टी काढली, गावी गेलो. मग मी एक ती वही घेतली, ती मी आधी सांगितलं होतं आपल्या ह्याच्यामध्ये की मी एक डायरी घेतली होती लिहिण्यासाठी. मग मी बसलो घरी. मग हे सगळं झालं. वडिलांचं मी विधी वगैरे आवरलं. तर मग आईला विचारलं, "तू आता मला स्पष्टपणे काहीच ठेवू नको तुझ्या मनात. स्पष्टपणे सांग, काय झालं होतं घरात? तुझं लग्न जेव्हा झालं, तू या घरात आली तेव्हापासून मला सांगायचं आहे तुला. तू असंच आई आहेस, तू माझी, सगळं सांग, काही घाबरू नको. तुम्हाला मग हे समज, काय समज, सगळंच. तुला काय समजायचं ते समज, पण पूर्ण सांग मला. काहीच घाबरू नको." म्हटलं, "मी आहे ना इथे, काहीच घाबरू नको." आईने सांगितलं, म्हणलं, "तू या पहिल्यांदा घरात आली, जेव्हा आमचा परिवार आहे, म्हणजे वडिलांचे वडील, आजोबा. आजोबा ते पण बँकेतच होते. ते पण पिऊन म्हणून बँकेत होते. पण ते नॉर्मल त्यांनी सर्व्हिस केली. तर आजोबांची पण तसंच परिस्थिती. ते शेतात जाताना गाड्यावरनं, आमचं गाडं होतं, बैल होतं. शेतात जाताना गाड्यावरनं पडले. कमरेत पारणं फ्रॅक्चर झाले आणि त्यांचं खूप वाईट परिस्थितीत त्यांचा जीव गेला. तर मग हे तुम्हाला मी काय सांगतो, या स्टोरीशी रिलेटेड आहे.
शेतीवरनं रिलेटेड आहे सगळं. हम्म. तर शेती होती. तर मग आमची काय झालं मग त्यानंतर वडील गेल्यानंतर मग मी ती स्टोरी ऐकायला आईला विचारली, की मग आई म्हणली, की तुला काय झालं ते सांग, काय काय घडलं या घरात आजपर्यंत, तुला काय वाटले ते पूर्ण शेअर कर. मग आई म्हटली, की एक 8 फूट व्यक्ती मला दिसलेला आहे आपल्या घरात, म्हणजे 8 फूट पांढरे कपडे, त्याच्या डोक्यावरती असं पूर्ण मुकुट टाईप होतं, काय होतं काय माहिती नाही, पण होतं म्हणलं मला दिसलेलं. हम्म. आता मी ते स्पष्टपणे सांगू शकत नाही, मी बघितलं नाही, पण मी कसं सांगणार. आई म्हणली, की असं असं होतं, पांढरा शुभ्र माणूस, पांढरा शुभ्र कपडे घातलेले, 7 का 8 फूट होतं, बापरे. एवढं होतं. मग मी आता ही स्टोरी पण जायला, मग मी परत तुम्हाला मगाशी स्टोरीमध्ये सांगितलं, मी मालेगावच्या पुढे एका बाबाकडे गेलो होतो, त्यांनी सांगितलं. मग मी त्यांचा विचार, आता तिकडे जाणं तर शक्य नाही. मग माझ्या गावातूनच माझी मिसेसच्या गावाकडेच एक होते ते बाबाचे नवनाथाचेच भक्त आहेत ते. मग त्यांनी कधी ब्रह्मचारी, ते लग्न नाही त्यांचं, काही नाही. तर त्यांना मी ही स्टोरी सांगितली आणि म्हणजे मला असंच झालं आहे. मग त्यांना सांगितलं, तुमच्या घरात असंच झालं, तुझ्या वडिलांसोबत असं झालं. आत्ता ते तुमच्या खुटात, तुमचं एक खूट त्यांनी ऑलरेडी घातलेलं आहे अर्ध याच्यामध्ये, संपवलेलं आहे, थोडक्यात सांगायला गेलं तर. हम्म. पण मी ह्या गोष्टी आता नातेवाईकांमध्ये जर विचारायला गेलो, मला या तळापर्यंत जायचं ना. तर मग मी यांना सांगितलं, आईला सांगितलं, की तू शांत राहा, कोणाला काही सांगू नको, मी करतो बरोबर काय करायचं ते. आणि माझं घर बांधलेलं होतं, वडील त्या घरात राहिले, पण वास्तुशांती कधी केली नव्हती. म्हणलं आपल्याला एकच मार्ग आहे, लोकांच्या मनात त्यांना सांगायचंच नाही आमच्या घरात काय करतो, वास्तुशांतीचं पूजा आहे बाबा मला करायची आहे. कारण की लोकांना दुखवायचं पण नाही आहे आणि सांगायचं पण नाही काय करतोय. यात मी बरोबर. कोणाला काही सांगायला गेलं, पहिला मुद्दा तर विश्वास बसतच नाही. तर मग मी परत त्या बाबांकडे गेलो, त्यांना सांगितलं, की बाबा तुम्ही मला स्पष्टपणे सांगा काय आहे काय नाही. ते म्हणले, की तुम्ही तू तू काय, तुमचं तुमचं घराणं, तुमची आई, आता ते ते होतं आमच्या आईवरती. आता परत आमच्या वडिलांना सोडलं जे काय होतं ते, आता आईवरती आलं ते. म्हणे ते आता सुटलं नाही म्हणे, ते आईसोबत आहे म्हणे तुझ्या आता. बापरे. मग आईचं काय झालं होतं, परत मी पुण्याला आलो, स्टोरी लिहून ठेवली होती 5-6 दिवस. परत मला मला कामात मनच लागलं नाही, असं समजा तुम्ही. बरोबर, सगळं लक्ष तिकडच. सगळं लक्ष तिकडंच. तरी पण मी तशा परिस्थितीत काम करायचो. सुट्ट्या आल्या की असं अल्टरनेट काहीतरी, पब्लिक हॉलिडे आला, इंटरनॅशनल मतलब नॅशनली हॉलिडे आला, काहीतरी आलं की ते रिलेटेड लगे फ्रायडे, सॅटर्डे, गुरुवार, सोमवार असं सुट्ट्या आल्या, बुक गावाला. तिकीट गावाला. तसं करत गेलो की परत त्या स्टोरीवरती, दुसरं काही कामच नाही, मी हेच गोष्टी करायचो. कारण की या तळापर्यंत जाणे बरोबर. मला घाई करून चालणार नाही, हो. शांततेत करायचं. परत आईला विचारलं की काय झालं हे, तर परत सांगितलं. मग हे करत 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 मग त्या बाबांनी सांगितले, की तुमचे, म्हणलं मग आईसोबत पण असं गोष्टी घडतात, आईच्या अंगात तू यायचं. आता ते धार्मिक होतं का वेगळं काय होतं. मग आई जेव्हा करायची की असं गावात ढोल वाजला, काय मुरदुंग वाजला की आईच्या अंगात यायचं, हे काय बाबा असं. आता आई तर एकदम परिपूर्ण चांगली, आईला काहीच आजार नाही, काहीच आजार नाही. तर आईच्या अंगात यायचं, हाच एक प्रॉब्लेम होता. आई म्हणली की मी झोपली की माझ्या अंगात पूर्ण दुखतं, असं दुखतं की मला सहन करण्याच्या पलीकडे आहे, एवढं दुखायचं पूर्ण. परत आईला डॉक्टरकडे गेलो, मोठ्या डॉक्टरकडे दाखवलं. मग त्यांनी एक गोळी दिली, बी पी चालू झाला. तुम्ही आता स्टोरी आहे का काय झालं, बी पी चालू झालं. त्या बाबांकडे जायचो मी, या गोष्टी डॉक्टर पण चालू ठेवला आणि वैद्वानी पण चालू ठेवली, म्हणजे धार्मिककडे पण गेलो, दोघं गोष्ट चालू ठेवल्या. मग आईची बी पीची गोळी चालू झाली. परत माझ्या बाबांकडे गेलो मी, त्यांना म्हटलं असं असं आहे, की ते म्हणे की हे काही साधारण गोष्ट नाही आहे, की हे साधारण माणसाचं काम नाही आहे. म्हणलं मग तुम्ही मला स्पष्टपणे सांगत का नाही, माझा विश्वासच बसणार नाही ना या गोष्टीवरती. ते म्हणे ते तुला मी सांगतो, पण मी तुला पूर्णपणे सांगणार नाही, की तुमच्या कुळातलंच आहे ते. आणि जे कोणी, म्हणजे हे याच्यात 2 गोष्टी होत्या, एक बाहेरची गोष्ट होती आणि एक आमच्या कुळातली. कुळातनंच कोणतरी काहीतरी केलं होतं. अच्छा. तसंच करत 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 मग मग मी शेताकडे गेलो. आता ही स्टोरी लिहायला सुरुवात केली. मग आमचं शेत हे पहिलं काय लिहायचं शेतीचं, आमच्याकडे असतं पुण्यात वेगळी शेतीचं असतं, आमच्याकडे वेगळं असतं. आमच्याकडे बिगा म्हणतात, इथे एकर म्हणतात. एकर म्हणतात. मग आमच्याकडे बिगा म्हणतात. तर आमची
जवळजवळ 2.75 आहे, म्हणजे 3 GB झाला कमी. खरोखर आमची तेवढी शेती नव्हतीच, आमची शेती त्याच्यापेक्षा जास्त होती. तिथून किस्सा निघाला. मग मी माझ्या काकांना इन्व्हॉल्व केलं, माझ्या आईला इन्व्हॉल्व केलं, सांगितलं की शेती किती होती आपली. मग आमची शेती अजून होती जास्त, आमच्या शेताला लागून ती दुसऱ्यालाच विकलेली माझ्या आत्यानी. तर तिची शेजारची शेती होती आणि इकडची शेती होती दुसरी, ते कुळाचं नाव नाही घेणार. तिथं होता हा पराक्रम, तिथे महादेवचं स्थान होतं आणि तिथं गुप्तधन होतं. अच्छा. वडील एकदम साधे भोळी. वडिलांना तुम्ही म्हटलं की अरे, वडिलांचं नाव माझं खंडू होतं. वडिलांना म्हटलं की अहो, कोणी म्हणलं खंडू, अरे ते मला याचा फायदा होईल, जरा तू जर काही केलं तर तू करशील का? वडील म्हणले अरे तुझा फायदा होतोय ना, मी करून देतो ना. वडील तसा विचार नाही करायचे, खूप धार्मिक होते आणि एकदम भोळे बाबडे होते, खूपच भोळे, लयच, म्हणजे तुम्ही विचारच करणार नाही असे होते. मग असं करत आणि बँकेत खूप तेज आणि खूप हुशार होते, खूप अजून आणि लिहिण्यामध्ये सर्वात श्रेष्ठ पुरस्कार भेटलेला वडिलांना बँकेमध्ये. म्हणजे हँडरायटिंग हेड, शुद्ध लेखन. शुद्ध लेखन खूप भारी होतं आणि ते रेकॉर्ड होतं ना, वडील लावायचे 1 नंबरला पूर्ण आपल्या, म्हणजे महाराष्ट्रात 1 नंबरला होते. अवॉर्ड भेटला होता त्यांना, अरे वा. रिझर्व्ह बँकेकडून त्यांना भेटलेलं होतं, अवॉर्ड भेटलेलं होतं. अच्छा. तर ते लिहिण्यामध्ये खूप तरबेज होते. मग त्यांनी खूप काही डायऱ्या होत्या त्यांच्या लिहिलेल्या, मग मी ते वाचायला सुरुवात केली. काय त्यांनी लिहिलं पण होतं स्वतःसोबत काय झालेलं. अच्छा. हळूहळू निघलं. मग ते शेतीमध्ये पण उल्लेख केला होता, आपली शेती अशी होती. मग ती शेती ॲक्च्युली आमचे म्हणजे माझे आजी आजोबांचे मुलं होते, 3 मुली 2 मुलं, माझे वडील पकडून काका होते. मग त्या एक आत्याला आमची शेती, बहीण आहे बाबा, तर खा तू कर. तर शेती बहिणीला देऊन टाकली आणि ज्या दुसऱ्या होत्या, म्हणजे माझ्या आजोबांचे जे भाऊ होते, त्यांचं नाव गंगाराम होतं. ते पण रेल्वेमध्ये जॉबला होते, पण त्यांना पुत्र नव्हता, मुलगा नव्हता, अच्छा. फक्त मुलगी होती. मुली होत्या, 3 मुली होत्या, 2 मुली होत्या त्यांना. मला 2 मुलींचं नाव भेटलं मला, पण आता नातेवाईकांना विचारायला गेलं, मग ते म्हणतील तुला काय करायचं आहे, आता ती खूप मोठी गोष्ट आहे. मग मी हळूहळू ती काढलं त्यांचं. तर ते होते, त्यांना मुलगा नव्हता. मग ती आजी होती आमच्या शेजारीच, घर असं आमचं मातीचं, आमच्या शेजारी ते आजी होती. त्या आजी माझ्या आजी ते जे काका होते, म्हणजे वडिलांचे भाऊ गंगाराम, ते रेल्वेत होते. त्यांनी एवढा जीव लावला होता माझ्या वडिलांना, खूप जीव लावायचे. पण त्या आजी होत्या, त्यांच्या मनात थोडंसं हे होतं की आपलं पोरगं राहिलं असतं तर हे झालं असतं. पण वडील भेदभाव कधीच केला नाही, बरोबर. पोरांना समान हक्काने प्रेम केलं. इवन माझे वडील बँकेत असून सुद्धा आमचे आत्यांच्या मुलींना दवाखाने करणं, पैसा खर्च करणं सगळं, पण आम्हाला कधीच काही नाही. पण खूप माझ्या आईला सुद्धा, वडिलांच्या आजीला सुद्धा खूप जपलं आहे, म्हणजे त्यांच्याकडनं शिकण्यासारखं आहे. मरेपर्यंत आजीला काजू बदाम हे खाऊ घातलेले आमच्या आजीला. अरे वा. आजीचं वय माझं 85 वर्षात, आजीचं दात तुटले नाही, चष्मा लागला नाही, काही नाही. 85 वर्षात वारली आजी. आणि त्या आजीचा जीव माझ्यामध्ये अच्छा. खूप खूप प्रेम होतं. पण त्यावेळेस मी पण एवढं काही नॉलेज नव्हतं. तर अशी स्टोरी होती आणि त्यात मग शेताचा उल्लेख निघाला. तर ते शेत होतं, ते जे मी बोललो, आजोबांचे भाऊ जे होते, त्यांनी मुलगा नाही म्हणून वडिलांच्या नावावरती शेती केली होती, तरी केलं होतं त्यांच्यावरती. तर एक साधूबाबा आले होते, त्या साधूबाबांना सांगितले की माई तुझ्या मुलाला काहीतरी आहे, मी त्याला, तू फक्त मला 2 घास दे तुझी भाकरीसोबत, तुम्ही शेतात भाकरी घेऊन आले ते खायला दे, तुझ्या वडिलांनी मुलाला काय झालं मी सांगतो. त्या बाबांनी फक्त हात फिरवला, वडील नीट झाले, सगळे व्यवस्थित झाले. अरे वा. लहानपणाचं सांग. परत आपण प्रेझेंट काळच्या स्टोरीवर येतो. तर त्या आजीची शेती दिल्यामुळं हा प्रॉब्लेम तिथेच असणार आहे. तर असं करत करत मग तिथं निघलं. तर वडिलांकडून कोणीतरी की बाबा चल आमच्यासोबत, अशी अशी पूजा आहे, तिथं महादेव आहे, तर तू पूजा करू घे. वडील महादेवाचे भक्त, पूजा करून घे बाबा, तुला बी फळ भेटेल. आम्ही बी ते महादेवाची कधीची पूजा केली नाही आहे बऱ्याच वर्षापासून, तर पूजा बी होऊन जाईल तुझ्या हातानं. पण हे असं माहिती नव्हतं वडिलांना की त्यांच्या हातापासून, त्यांचा मुहूर्त होता, त्यांच्या हातापासून धन निघू शकणार होतं. अच्छा. आणि हे तुम्हाला कसं कळलं? हे त्या बाबाकडून सगळ्या स्टोरी लिहिल्या ना. ओके. जेव्हा त्या बाबांनी सांगितलं की बाबा जाऊ दे, बाबा मला विश्वास, म्हणजे मी पण म्हणजे वैज्ञानिक दृष्टिकोनानं पण विचार करतो, धार्मिक दृष्टिकोनानं पण विचार करतो. बरोबर. ते बघायला गेलं तर
हे कडी कसं काय जुळणार ना. त्या बाबाला मी पण सांगितलं नाही, तुमची शेती आहे, तिथे विहीर आहे, तुमची एवढी एवढी शेती होती त्यावेळेस. ते मला माहिती नाही माझी एवढी शेती आहे. जेव्हा मी हिस्ट्री लिहायला सुरुवात केली आजोबांकडून माहिती काढून, वडिलांकडून, आईकडून, बहिणींकडून, तर एवढी शेती होती, ती शेती दुसऱ्याला विकली गेली. तर शेतीवरनं कोणीतरी केलं होतं की याला कशाला दिलं आहे. तर ते वडिलांकडून ते धन काढायचं जे असतं ना, ती पूजा करून घेतलेली ती वडिलांकडून. आता त्या धनला थोडी माहिती आहे की या माणसांकडून चुकीची पूजा करून घेतलेली आहे. तर ते वडिलांसोबत आता धन कसं असतं ना, की पूर्वज लोक काय करायचे, धन ठेवायचे एका गागड्यामध्ये आणि तिथं आपले जे मेलेले व्यक्ती असतात कणिकाचं बनवून तिथे ठेवायचे आणि त्याच्यात तो आत्मा येतो. आपण म्हणतो ना नाग येतो, ते येतो. तर तसं होतं. ते काय बघत नाही की तुम्ही कोण आहे आणि आमचे नातेवाईक आहेत. त्यांचं त्यांना काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाही आहे आणि त्यांना एखाद्या व्यक्तीला त्रास देणं ते पण सोपं नाही. तर ते वडिलांसोबत होतं. अच्छा, मग ह्या सगळ्या गोष्टीचं हे सगळ्या गोष्टी जुळत होत्या. जुळत होतो. हम्म. रिलेशनच होतं ते पूर्ण त्याच्यासोबत. ते रिलेशन असल्यामुळं काय झालं ना, मग मी त्या बाबांना म्हटलं, हे कसं करायचं? काय करणार आपण याच्यासोबत? कारण की त्याचा त्रास आईला व्हायला लागला. आईला अंगात यायचं, सगळं यायचं. बाबा म्हणले, पूजा करायच्या आधी तुम्ही गुरुवारी अमावास्या राहील अशा दिवशी या. मग आईला मी घेऊन गेलो स्वतः आणि मी गावाला जाणं येणं चालूच होतं. पुण्याहून इकडून तिकडे. परत गेलो, आईला घेऊन गेलो. मग त्यांनी ते काहीतरी केलं. तर अक्षरशः आईचं जे अंगात येणं ते कमी झालं. माझा विश्वास अजून वाढला. अरे बाबा हे असू शकतं. तर मग असं करत 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 त्या बाबांनी परत आमचं येणं जाणं झालं. तुम्ही असं करा, तसं करा. आता त्याला वेळ लागणार आहे त्या गोष्टीला. मग आई रात्री झोपायला लागली घरामध्ये. मग मला पण अनुभव व्हायला लागला. कोणीतरी आपल्या पाठीमागं जसं आपल्याला अनुभव होता ना, जसं एक्झॅक्टली आपण उभं आहे. आता आपण आपण समोर बघतोय. पण आपल्याला असं समजतं ना, की कोणीतरी साईडला आहे. हो. इकडे माझ्या पाठीमागे अनुभव होतो, भास होतो. हम्म. म्हणजे भास म्हणायला गेलं तर जाणवतं काहीतरी आहे माझं. काहीतरी आहे. बरोबर ना? तसं करत करत मला व्हायला लागलं. तर मी काय आध्यात्मिक जीवनात पदार्पण केलंच होतं. मी काही घाबरायला नाही. स्पष्टपणे विचारायचो, "कोण आहे बाबा? तू काय आहे ते माझ्या समोर आहे. मी तुला जे काही ते करून टाकेल. तुझं काय आहे ते?" पण तेवढं आपलं काही सामर्थ्यच नाही. आपण तेवढ्या नेटकं एवढं गेलेलं काही कळतच नव्हतं. बरोबर. असं करत 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 ते त्रास व्हायला लागला. आईला पण त्रास व्हायला लागला. मग त्या बाबांना सांगितले, "काय झालं? हे असं असं होतं आहे. काय करणार आपण?" ते म्हणले, की "ही काही साधारण गोष्ट नाही बाबा. याला वेळ द्यावा लागेल." 2023 2023ला सुरुवात झाली मी. मग मी हे केलं करत 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 मग शेवटी काय झालं, आता याच्या मुळापर्यंत जायला जे लिहिलं होतं, शेतात गेलो मी. कुठे ती विहीर आहे ते बघितलं. तिथं खरंच होतं. छोटे 2-3 असे आपण जे आमच्याकडे विहीर असतात. विहीर माहिती आहे का तुम्हाला? हो. विहीर विहीर असतात. विहिरं बी काढतो आमचे विहिरं पण आहे. ते विहिरं पण ठेवले ते आणि तिथं त्यावेळेस महादेवची पिंड होती आणि तिथं गुप्त धन होतं त्या विहिरीत. आणि जे धन असं निघतं ना, की ज्या माणसाच्या राशीवरती असतं, त्या माणसाच्या हातातून पूजा केली तर ते निघतं. हम्म. अशा आपल्या भारतामध्ये एवढे लोक आहेत ना, ते वेगवेगळ्या पर्यायाने धन काढतात. अजून पण आहे. तर ते करत 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 ते काढतात. तर मग हे काढल्यानंतर आम्हाला माहिती, वडिलांना माहितीच नाही ना हे काय केलं त्यांच्यासोबत. वडील गेले. आईला मी सांगितलं, असं असं आहे म्हटलं, हे हा प्रकार तो आहे. तर आईला पण त्याचा त्रास व्हायला लागला. मग शेवटी त्या बाबांनी मला आता घरी कसे न्यायचं? बाबा म्हणे, मी तुमच्या घरात पूजा करावं लागेल आपल्याला, ती पूजा करा. ते म्हणले, मी कधीच काही पैसे घेत नाही कोणाकडनं. त्याने फक्त माझ्याकडून थोडीशी, म्हणलं ते त्यांना मंदिर बांधायचं होतं. ते करता मी त्यांना थोडेसे पैसे दिले. पण ते बाबा खरे होते. आपल्याला कळतं ते खोटे आहे का खरे. तर मी असं नाही की धार्मिकतेमध्ये आलं होतं पूर्ण वाहूनच जाईल. कोणी काही बी सांगितलं तर करूनच घेईल, तसं नाही आहे. तेव्हा आपल्याला कळतं तेवढं कोण करेन कोण कुठे आहे. तर ते करत करत ते म्हणलं, बाबा मला काही त्रास, तुला आता त्रासच होणार नाही म्हणे, की तू ज्या गोष्टी करतोयस ना, ज्या धार्मिक गोष्टीत घुसला आहेस आता, घुसतोच आहेत. कारण मी ध्यान पण करायला लागलो, मेडिटेशन करायला लागलो. मला मेडिटेशनमध्ये काय अनुभव होतात ते मला माहिती होतं, समजायला लागलं. तर करत करत मग ते म्हणले, की तुला काही होणारच नाही म्हणे, तुला तर आहेच म्हणे, ती समजतं म्हणे सगळं. म्हणजे मला म्हणायला लागलं, की मी म्हणलं तेवढं तरी मला कळत नाही तुमच्यासारखं. नाही म्हणे, तुझा जो ऑरा आहे म्हणे, ते पॉझिटिव्ह थिंकिंग आहे ते समजतं आम्हाला. असं करत त्यांनी मग उपाय दिला, की तुम्ही एवढ्या एवढ्या गोष्टी घेऊन या. तुम्ही 11 नारळ, 11 निंबू, पिवळी पिवळी हे असते बघा, राई असते, हा.
पिवळी राई आणा. मग मी त्यांना म्हणलं की पिवळी राई तर ही निगेटिव्ह गोष्टी करायला तंत्र करायला लागते, म्हणजे जादू टोणं करायला लागते. तंत्र शब्द जादूचा नाही आहे, ते एक साधन आहे. तर ते करायला लागतं. मग माझं क्वेश्चन पडला. ते म्हणले तसं नाही आहे, आपण तसं काही करत नाही. मला असं करूच नका, जेणेकरून माझं कसं मत होतं, ते काही असो आपण त्याला त्रास द्यायचा नाही. कोणी का असेल त्याने जर आपला प्रॉब्लेम फक्त सॉल्व्ह करायचा. सॉल्व्ह करायचं, त्यांना काही त्रास जायला नाही पाहिजे, कोणालाच नाही व्हायला पाहिजे. ते काही असो, भूत असो, प्रेत असो, त्याला पण त्रास नाही द्यायचा आपल्याला, कोणालाच नाही. तो त्याच्या ह्याच्यात आहे, आपण त्याच्या ह्याच्यात आहे. तो काहीतरी त्रास देत असेल तर आपल्याकडे काहीतरी चुकलं असेल म्हणून देतोय. तर मग ते म्हणे तसं काहीच नाही म्हणे. मग त्यांनी आमच्या घरात आले. मग घरात कसं घालवायचं, आता पूर्ण खेडेगाव आहे, सगळ्या घराला घरं लावून लोक विचारणार. ते नॉर्मल बाबा, ते काही भगवे कपडे घालत नाही, ते नवनाथाचे भक्त आहे, नवनाथाचे होते. आले, मग त्यांनी पूजा केली. ते पूजा करायला लागले. आता हे जर खोटं असतं तर पूजा करायला लागलं, आईच्या अंगात यायला लागलं. काय ढोल वाजलं नाही, काय वाजलं नाही, कसं येणार ते? बरोबर. हो. आईच्या अंगात लागलं. त्यांनी मला पहिले सांगितलं, तुझ्या आईला असं असं होणार, तू घाबरू नको. ते म्हणलं हो, मी काय घाबरणार नाही, तू पण घाबरू नको, कोणालाच काही त्रास होणार नाही, फक्त आईला जे होत आहेत प्रॉब्लेम ते होणार परत आत्ता. म्हणलं ते काय, मला तर काय पटत नाही. म्हणले खोटा म्हणजे मला विश्वास नाही बसत आहे म्हणलं. ते म्हणे नाही म्हणे, तू बघशील आता, तुला सांगणार पण काय झाले. आई लगेच अक्षरशः अंगात यायला लागलं. म्हणलं त्यांना BP आहे, ती गोळी पण दिली आहे. म्हटलं तसं काही त्रास होणार नाही ना. म्हणे आम्ही आहे ना म्हणे, काहीच होणार नाही. ताईच्या अंगात यायला लागलं, यायला 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 हळूहळू ती पूजा केली. मग त्यांनी जे नारळ होते ते म्हणले की ते नारळ पूजा झाल्यानंतर पूर्ण दूर झाला. मग आजूबाजूला म्हणलं कोणी यायला नको, मी व्यवस्था केली होती. म्हणलं आमच्या घरात पूजा जे ते वास्तुशांती कोण करेन म्हटलं, एवढे 50, 60, 70 हजार रुपये खर्च. म्हणलं वास्तुशांतीचं थोडंसं हे करून घेत आहे, आपल्याला लपवायचं ना ते. कारण की लोक आतील 10 शब्द विचारतील, तुम्ही आमच्यासाठीच काय करताय, तुम्ही आम्हाला त्रास देण्यासाठी. म्हणजे लोकांचा विचारसरणी थोडी वेगळी आहे. म्हणजे विचार करतात ना, बा हे तंत्रविद्या करताना आमच्यावर बी काही जादू करणार, तसं काही नाही होतं. आपण नॉर्मली हे करत होतो. मग ते दूर उडायला लागला. मग मी आमचं घर जरा चांगलं बांधलेलं होतं, मोकळं व्हेंटिलेशन होतं. ऑटोमॅटिक दूर गेल्यावरती सगळं झालं. ते म्हणले दूर होऊ द्या, सगळ्या घरात जाऊ द्या. मग ते जे नारळ होते 11 मागच्या दरवाजा होता, ते मागच्या दरवाजाला इकडच्या साईडला एक नारळ ठेवा म्हणे, इकडच्या साईडला एक नारळ ठेवा, पुढे जाऊन 2 नारळ ठेवा. आणि जे प्रत्येक घर आहे, मेन तुमचा जो हॉल आहे तिथं, तो म्हणलं मी अशा जडीबुटी आणलेल्या ते बांधायचे. मी जे देईल ते त्याच्यात बांधलेले, काळ्या कपड्यात, कोणत्या बी कपड्यात, लाल कपड्यात दिले त्यांनी. काळा कपडा नसेल तर लाल कपडा चालेल. ते नारळ आणि जे राळी ते मिक्स केलेलं होतं, उडीद का जे असतं ना, उडीद म्हणतो त्याला, ते टाकलेलं, ते मिक्स करून थोडं थोडं करून प्रत्येक हॉलमध्ये बांधा. तर प्रत्येक हॉलमध्ये बांधला. बाथरूमच्या साईडला एक, इकडच्या साईडला एक मागच्या हॉलमध्ये, एक हॉलमध्ये, एक किचनमध्ये, एक मागच्या घरामध्ये. म्हणजे आमचे 3 टप्पे होते. आणि हॉलमधून आमची स्टेअरीज गेली होती, म्हणजे जिना काढला होता. त्या जिन्यात एक बांधायचे. मग असे बांधले. मग ते बांधायचे लोकांना दिसणार. मी काही घाबरत नाही, जे करणार ते मी काही घाबरत नव्हतो. काय ते बाबा बघा, तसेच बांधले. आता प्रत्येक जणाच्या घरात असतातच ते, पूजा करतो आपण तेव्हा. करत गेलो तर मग हे हळूहळू हळूहळू मला जे अनुभव व्हायचे, आईला जे व्हायचं, अक्षरशः बंद झालं. तुम्ही विश्वास करणार नाही या गोष्टीवरती. आईचं जे अंगात येणं 0% पण नाही आहे, 0% पण नाही, डायरेक्ट अंगात येतच नाही. सगळं बंद झालं. सगळं बंद, सगळं. आत्ता पण मी तिकडं नसो आई एकटी घरात राहते, काहीच प्रॉब्लेम नाही. मग हे सगळं बंद झालं ऑन द स्पॉट, सगळं स्पष्टपणे. मला पण समजायचं ना, घरात गेलो की काहीतरी अनुभव, ते पण बंद झालं. आता सगळं व्यवस्थित आहे. सगळं व्यवस्थित आहे. आणि या सगळ्या गोष्टींना किती वेळचा टायमिंग लागला? ह्या गोष्टीला जवळजवळ एक वर्ष गेला. नाही त्या बाबांनी प्रॉब्लेम सॉल्व्ह केल्यापासून किती दिवसात तुमची आई बरी झाली? ते व्हायला जवळजवळ 5-6 महिने लागले. आणि तेच जर बाबा तुम्हाला तुमच्या वडिलांच्या वेळेस भेटले असते तर तर नक्कीच वाचले असते. त्यावेळेस तुम्ही कुठं प्रयत्न नव्हता केला का, असं कुठले बाबा केला होते? ना. मग आम्ही तुम्हाला म्हणलं ना, मालेगाव रोड होता, तिकडे एक बाबा होते, त्यांच्याकडनं केलं. पण तिथून काय झालं नाही. पण मला ते ऑफिसमुळे जाणं येणं, हे सगळ्या गोष्टी लक्ष देणं, आपण एवढं लक्ष देत नाही. बरोबर. आणि हे कोविड पण झालं वडिलांना, पॅरालिसिस डोक्यावरती, ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम होतोच. बरोबर. पण मेन कारण जे आहे ना, तेच आहे. मग आता मी तो किस्सा सोडला मध्ये, जेव्हा वडील ॲडमिट होते ना दवाखान्यात, तर ते त्यांना लघवीची नळी लागली होती, कोविडच्या पहिलं पॅरालिसिसच्या वेळेस. तर अक्षरशः रात्री 3 वाजता हॉस्पिटलमधून उठून पडले होते. जे लघवीला नळी लावतो ना आपण, ते तुम्हाला आता डॉक्टरच सांगतील.
ते मला माहिती आहे त्यातलं. फुटबॉल असतो तो. तो जर ओढला म्हणून ऑन द स्पॉट जातो. बापरे. ओढला ना तो ओढला. मी तिथे दवाखान्यात होतो झोपलेलो इकडच्या साईडला. ओढला तर वडिलांच्या अक्षरशः ICUमध्ये होते ना वडील. ICUमधून बाहेरच्या जे असतं का दवाखान्याच्या साईडला बाहेर असतं मोकळं पटांगण, ते रक्तच रक्त डायरेक्ट. एवढं रक्त. मग मी बाहेर आलो. मला उठवायला आलं ते. मी झोपलेलो नव्हतो म्हणजे मोबाईलला बघत होतो. बघायला सांगायला आले सिस्टर असंच झालं आहे. बघायला गेलो मी तिथून धाडकन चक्कर येऊन पडलो खाली. हे सगळ्या गोष्टी जेव्हा होतं ना हे वडील वारण्याचे पहिलं धाडकन खाली पडलो. मग मी तिथे पहिल्यांदा रक्त बघितलं. गेलो तर बघितलं वडिलांना. म्हणलं काय झालं तुम्हाला काय झालं. ते विचित्रच काहीतरी बडबडत होती. म्हणजे आम्ही विचार करणार आणि असं काहीतरी बडबडत होती. काय बोलले त्यावेळेस ते? शब्द पण आठवत नाही मला. येली असं काहीतरी वेगळंच बोलत होते. काही समजतच नव्हतं मला. आणि त्यांचं असं ताट मोठे डोळे होते एकदम मोठे डायरेक्ट. आता काय करावं बाबा आता. आणि ते डॉक्टर म्हणे तूच कंट्रोल करू शकतो तुझ्या वडिलांना. मग मी त्यावेळेस फक्त नॉर्मली स्वामी समर्थाचं नाव घेतलं. आमचे कुलदेवता एकविरा देवी आणि तुळजापूरची देवी नाव घेतलं कुलदेवताचं. वडिलांवरती हात फिरवला असं केलं. वडील थोडंफार शांत. असं विश्वास बसणार नाही लोकांचा मी सांगतोय की मी डोळ्यांना तुम्ही लागेल तर डॉक्टर म्हणून त्यांना भेटून देऊ शकतो की बाबा सांगा काय झालं तो फुटबॉल ओढला होता का नाही. कारण की फुटबॉल ओढल्यानंतर माणूस वाजत नाही. पूर्ण बाहेर येतं हातळी त्याच्यासोबत. आपल्या लघवीच्या जागेवर लावतो ना आपण लघवीचं ते डायरेक्ट आतमध्ये असतं. हे असतं पूर्ण. ते पडलं तर अक्षरशः ते मग परत मी शांत केलं झोपले. ते त्याच्या परत आपण आता प्रेझेंटमध्ये. मग त्यावेळेस ते सगळं झालं ना, मग आई वगैरे व्यवस्थित, आता काय प्रॉब्लेम नाही? आता काही प्रॉब्लेम नाही. पण अजून तो जो प्रॉब्लेम आहे तळापर्यंत जायचंय पण तो बाबा मला सांगत नाही स्पष्ट. ते म्हणले की तुमच्या कुळातला आता मला ते प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ते काय होतं पण जे कोणी केलं होतं ते सांगत नाही अजून. बरं, मग आता सगळं व्यवस्थित आहे? तुमच्या आईची तब्येत वगैरे सगळं व्यवस्थित आता? सगळं व्यवस्थित आहे आता. बरं, मग आता इथंच तुमचा सगळा प्रवास थांबलेला आहे सध्या तर. आणि कसं आहे मी त्या खोलापर्यंत जातोय अजून आणि त्याचा पूर्णपणे माझा प्रयत्न चालू आहे. बघा मी महादेवचं भक्त आहे. असं म्हणत नाही मी अहंकार नाही मला त्या गोष्टीचा. पदार्पण झालेलं आहे महादेवच्या याच्यामध्ये मी करतो ते. आणि ह्या गोष्टी कधीच खोट्या नसतात आणि 100% खऱ्या असतात. मी अनुभव माझा सांगितला ना हा खरा अनुभव आहे. बरं, मग आता जो तुमचा अभ्यास चालू आहे तो तुम्ही थांबवला का कंटिन्यू चालू आहे? मी थोडं थांबवलं आहे पण मला समजतंय त्या गोष्टी की काय होतं त्या एक्झॅक्टली गोष्टी. आणि मी ते खोलापर्यंत जातोय अजूनपर्यंत माझं चालू आहे त्याच्यावरती. आणि बऱ्याचशा गोष्टी आता झाल्या पण आहे. प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला पण आहे आणि काही गोष्टी कळल्या पण आहेत मला आध्यात्मिक जीवनात पदार्पण केल्यानंतर. बरं, तर मित्रांनो हे होते सूर्यवंशी सरांचे अनुभव. आणि अनुभव खूपच भयंकर होते. त्याच्यामुळे त्यांचे वडील गेले आणि बऱ्यापैकी त्यांच्या आईला पण बाधा झाली होती. पण लगेचच त्यांनी त्या सगळ्या गोष्टींचा शोध लावल्यामुळे त्यांची आई आज व्यवस्थित आहे. आणि बऱ्यापैकी त्यांनी त्या क्षेत्रात अभ्यास चालू केला आणि ते सगळं करत असताना आज त्यांची आई एकदम व्यवस्थित आहे. त्यांना आता काही प्रॉब्लेम नाही. पण त्यांचा अभ्यास चालूच आहे. आणि आता आज आपण इकडंच थांबूयात कारण की खूप मोठा पॉडकास्ट झाला आहे आजचा. सरांसारखं जर तुम्हाला पण आपल्या पॉडकास्टवर यायचं असेल तर Google फॉर्मची लिंक दिलेली आहे, नक्की ती भरा. आणि तुमचे अनुभव लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मिस्टर टॉक्सला तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता. तर चला आता आज आपण इकडंच थांबूयात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.